शहराला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. नगरपालिकेत ठिय्या आंदोलन करत जलसमाधी घेण्याचा दिला इशारा. बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरामध्ये 15 ते 16 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातोय आणि तोही नागरिकांना अतिशय दूषित पाणी मिळत असल्याचे सांगत याच विषयावर शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आज राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने करत उपमुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले आहे. किमान आठवड्यातून एकदा आणि शुद्ध पाणी पुरवठा करावा, अन्यथा पूर्णा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. बांधकाम विभाग हा संपूर्णपणे जबाबदार आहे याची तुम्ही आज नोंद घ्या. याला जबाबदार राहतील. कारण की मलकापूरचा पाण्याचा प्रश्न खूप दिवसाचा चालू आहे आणि आता तर तुम्ही डायरेक्ट सगळं भोंगा करून देता की 3 दिवसानंतर पाणी सोडू, 4 दिवसानंतर पाणी सोडू. तरतूद काय नाही, 4 दिवसानंतर पाणी सोडणार, तरतूद काय नाही, काहीच नाही. तुम्ही 29 तारखेला नगर परिषद इथे आम्ही निवेदन दिलेलं आहे. मलकापूर नगरपालिका मलकापूर शहरामध्ये 13 ते 14 दिवस 15 दिवस झाल्यानंतर पाणी पुरवठा सोडत आहे. हा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा आणि या पाणी जसं येते म्हणजे गढूळ, खराब आणि कधी कधी त्या पाण्यामध्ये आळ्या सुद्धा असतात, तरी नगरपालिका या प्रश्नावर दुर्लक्ष करते. पाणी हा आपल्या जीवनातील सगळ्यात मोठा घटक आहे आणि जीवनावश्यक वस्तू आहे, तरी नगरपालिका या नळाच्या संदर्भात काहीही उपाययोजना करत नाही. जर या 30 दिवसाचा आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे, तर 30 दिवसाच्या आत जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर धोपेश्वर इथून जी तापी नदीतून मलकापूरला पूर्णा नदीतून पाणी पुरवठा मलकापूर नगरपालिका नगर शहरामध्ये येतो, तर तिथे आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहे.